इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा, रेस्टॉरंट्स, नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय. आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप्ससह तुमच्यासाठी उत्तम पत्ता. उत्तम प्रकाश टॉकीज, चांदणी चौकाजवळ. मनोरंजन, खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या. फॉर्च्यून शाह ग्रुप, इचलकरंजी. शिवाजी महाराज पूल ते आंबेवाडी रस्ता परिसरात बेकायदेशीर भरावाचे काम सुरू. पुराचा धोका वाढला. छत्रपती शिवाजी महाराज पूल ते आंबेवाडी जाणाऱ्या रस्त्याच्या साईडला सध्या शेतवाडीत मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी पोकलँड मशीनद्वारे शेतजमिनी मोजून भराव टाकला जात आहे अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. या संदर्भात चौकशी केली असता आंबेवाडी ग्रामपंचायतीकडून कोणतीही लेखी परवानगी दिलेली नाही असे स्पष्ट झाले आहे. या बेकायदेशीर कामामुळे शुक्रवार पेठ, मस्कृती परिसर, उत्तरेश्वर आणि दुधाळी भागातील नागरिकांच्या घरात पावसाळ्यात पुराचे पाणी शिरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुशील सुधाकर भांदिगिरे यांनी या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि संबंधित प्राधिकरणाने त्वरित लक्ष घालून कारवाई करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यांनी इशारा दिला आहे की जर प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर आम्ही नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करू असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी मिलिंद चव्हाणसह संपादक डॉक्टर युवराज मोरे. मी सुशील भांडेगिरे, सामाजिक कार्यकर्ता, जनावरदोर पेठ. आज माझ्या पाठीमागे जे बघत आहात ते शिवाजी पूलवरून आंबेवाडी या मार्गावर जाताना डाव्या बाजूला भराव शेतामध्ये टाकण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी आज नागरिकांनी मला बोलवून घेतलं. मस्कुदी तलाव असेल, उत्तरेश्वर पेठ असेल, शुक्रवार पेठ असेल आणि बुधवार पेठेचा सिद्धार्थनगरचा परिसर असेल. या परिसराला पुरामध्ये जो जर भराव टाकला गेला तर पाण्याची खूप वाढणार आहे आणि जी घरं त्या ठिकाणी राहणार आहेत, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, दुधाळी परिसरातले, त्यांच्या घरामध्ये हे पाणी शिरणार आहे. आज या ठिकाणी माहिती घेतली असता हिने कुठल्याही या आपल्या आंबेवाडी ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली नाही आहे किंवा कलेक्टर ऑफिसची भराव टाकण्यासाठी परवानगी घेतलेली नाही. बेकायदेशीररित्या मोठं डंपर आणून या ठिकाणी भराव टाकण्याचं काम चालू आहे. तर माझी कलेक्टरला किंवा या ठिकाणी प्राधिकरणाला विनंती आहे की जे कोण या ठिकाणी भराव टाकून ही शेती मुजवून आमच्या इकडं पूरबाधित क्षेत्रामध्ये हे करत असेल त्याच्यावर कारवाई व्हावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल. याची नोंद प्राधिकरणानं लवकरात लवकर घ्यावी. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.